वंचावर होऊ लागली भगवानाची काही माझा विजय मनात जायची शेती आणि त्यात नवजन्मी देते प्रवेश मायला कैसे अंतराची तू हसले विचारती सदाचारी आपल्या जवळ आणि बोलले केली हे देवाला सुमाना महादेव माझ्या रचना गाई त्या भजना सर्व पूजनी मातेचं तो सर्व पूजनी केले मान सुकर जन्म लागले आपल्या कानामागे म्हणून त्यास वाटले न देवळा तशी जोडली म्हणजे मंदिरा सांगितली भोजनी कारुणारी ती सर्व विस्तारे दोघे आले संगमावर स्वामी सतीला नमस्कार आणि घडलेला प्रकार सर्व काही छूट गेला मग श्री गुरु म्हणाले तुझे श्री संपूर्ण ना तुझे होत परमाचा केवढा दोष उगीच नागे पडू नका ब्राह्मण स्वामी सत्यनारायणी होताने केला ब्राह्मणाने केला तो बोलला काय करू श्री गुरु स्वामी त्या अनंताचे करीत समाधान हा दोष लागून लागे मुद्रात्मक आता कर्माचा विचार कधी तो मी सविस्तर तो एक वाहन म्हणजे सर्व कळेल तुला तो जन्म निर्देव निर्देवेला लागुनी अन्न भाताच्या सगळी करावी घेऊ नये अनुभवाविण शुद्ध ज्ञान झाले जया लागून वाचो असे आचार शुद्ध त्याचे अन्न घ्यावे करा चावा दुष्ट विनोदी संकटाचा द्वेष करीती किंवा जे पूर्वजा निंदिती त्याचे अन्न घेऊ नये माता पित्याचा द्वेष करी वाचवत आचार करी प्राण ठेवून जाते नावे त्याचे अन्न घेऊ नये चित्रकार शब्दाने वामिनाथ पुराणाच्या घरी वाचो आकाशात दृष्टी करी त्याचे अन्न घेऊ नये केले विना म्हणजे तुम्हाला भजनांती मनाने करा जो भजनात पंढरपुरा भजनी लोक वापरते तो केल्याचा लोक तो भोपळ्यामुळे त्यास लेख विना हे नावाने शब्द परंपरेने प्राप्त झाले विना त्यालाच म्हणती जो गायनाची करीतो साठी वारा कणा त्यांनाच नव्हती की जाण्यासाठी सवेत कुणीच नाथ पंचमीचा नाच नाही त्यात जाता गमनयना शब्दाचा अर्थ बदलता घेऊ नये गायक वादक नाटक वाचे कविते नाटक त्यांच्या निर्णयाचा निषेध लेखक केला येणे संपूर्णी कैसे मंडल उदाची निंदाने ते केली जाती परिण केली शक्तीची निमित्ते जाणी जरा कुस्ती माझी ऐसे होते द्वेषी अंतःकरण म्हणते मोडण्या हाता पायाते पावली परस्परांच्या म्हणून कुस्ती त्याची दिलेली शक्तीची नंदा केली ती पाहिजे कमावली प्रत्येकाने शरीरावर वाजो माता पितरा तुझ वेगळा राही पुत्र राम वाजो भावी भांडण बळेच त्याचे अन्नदाता जो फेरे सुद्धा दूर शास्त्रांत निंदित स्वैराच्या विनंती पिता त्याचे अन्न देऊ नये सदा कबीराज सेवा वैरागी भावा भावा वाजो कपडे साधी लावा त्याचे अन्न देऊ नये रस विक्रय विक्रय गोविक्रय कन्या विक्रय जोगा ब्राह्मण देव पाय त्याचे अन्न देऊ नये निज गुरु ठाकरे द्वेष सुरती शिकवे शिवरास जो विने उन्नत करे त्याचे अन्न देऊ नये जो न करी संन्यासा स्नान वावित्रांचे दर्पण अतिथी सेवन अन्न त्याचे अन्न देऊ नये सुगती पुत्रिक लोकिष्ट वांगी पुनरे मुक्त वाचो अमिगल विष्ट त्याचे अन्न देऊ नये मित्र डोळी राजडोळी धर्म डोळी आचार डोळी संगीती न त्याचे काही त्याचे अन्न देऊ नये पूर्वीने विचार ज्ञात ऋषी मिळाले समस्त त्या मागे प्रमुख सत्य पराक्षर नाम ज्याचे सकळ विरोधी ऋषी संगी महाराजाची ब्राह्मणाच्या आचाराची विस्तारेची सांगणे त्याने एक कथन केले ते त्यांनी सांगतो पहिले इकडे अवधाना बोले असो देखील ज्ञान व्हाव्या पंचवचनाने पाहिजे ब्राह्मणे त्या दिली निराळे आरती प्रतिदिने वाकावे पूर्वाभिमुखे सारे विधिने हरिहरास स्मरावे पुण्य श्लोक राजा मुलावे नमाजिक कबीरा नारद कुंभार संतोषी सनत कुमार बोला हरिहरे नित्य जोर प्रातःकाळी स्मरावी शयन लोकालयाच्या मध्ये करावे शौचलीस सारावे वाढल्या देवनामध्ये शिवभटे करते स्नान जल प्रवाही जाऊन नसल्या तनुस समाधान पुष्पगते करावी स्नान दिली आचर वाजले देव समूह आठवा जलाभिषेक भावावा जलबिंदाचे मुनी ब्रह्मचारी जोगानंद त्याने करावे एक वार सकाळी मांडण्याची साचार स्नान करणे स्नाने मानत सन्यासी जन्म करावे दुकान स्नान तिन्ही वेळा सत्यावन करणे दुकाने ब्राह्मणाने एक
ब्राह्मणाच्या उल्लेखाने सप्तदेवता सवितांनी स्नानमंडळाला पाणी वायू स्नान करावे यज्ञ पवित्र कारणामध्ये देवपूजन चरिते करी येन अंतमित्रावरी मोठी अंधी केलेलं निश्चय स्नान यजन याचन वायू देवतेचे पूजन भोजनासाठी मिळाला जाणं अतिथी करणे स्नान झाल्यावर लेखाला आपली भाजी भस्मालिका आहे पूर्वी सारखा द्वारकरीचा जन्मयोगी प्रत्येक करावे संतमानती करणे पाहणं लिंबाचे एकाच दान दंतदान आयोगी असे प्रकाशे दंतनासावे ते नित्य टाकावे बारा पूर्णकाली सुगंध पाणी बदलेचा अशक्त रोगी असल्या नाम त्याने करावे भस्मस्नान अथवा हरिते आत्मन जले सिंचावे विजतम करणे असल्या अजामत त्याचे विधान ऐसे सत्यम गरीबाची करता जनाप्रत झाले समजा आपले काढते आणि सोमवारी केला अजामत मंगळवारी पृथ्वीला निकाल गुरुवाराचे धनक्षय शुक्रवारी पुत्रदाता शनिवारी मंगळात्यंत बुधवारी केला अजामत सर्व सुखे प्राप्त होती ऐसा स्मृत वर्णाचा विधी जन्य आहे साचा परी प्रसंग आल्या चौदाचा प्रेमयाचे महत्त्वाचे स्नान केल्यावर जाणं द्वादश वेळे करा धारण केशवाचे कर्ण स्मरण भूषवावे करा स्नान नारायण नामे नामे सकाळनामे हृदयासी गोविंद नामे कंठासी विष्णू नामे हृदयाच्या लक्षित भाऊ समरसूदन पामकारू स्वामन दामोदर उच्चारण शिरस्थानी नंदला ऐसे केला ब्रह्मयज्ञ करण्याकरिता सर्वदा प्रकारचे सर्व कामाच्या कुशलपणाने सर्वतोपरी धर्मस्थळाचे होती पंचमहात्मे प्रातःस्नान करावे सूर्योदय करावे जपविता मानावे शिकाणे नामकरी ब्राह्मणाची गायत्री गणाची उपासमूर्ती तिचे ध्यान निश्चित करावे फळसाधनेचे सध्या कन्या ज्ञान एकांत पाहिजे स्नान महानगरातील विशेष पुण्य वाशी आता
सुगंधपूर्ण घडवलेल्या कर्माचरण प्राप्ती होय जाण्याची प्रातःकाळी प्रत्येक उडवण्या अनुभवही चेहऱ्यावर बसून पाहिजे करावा उपासाचा ऋषी राजे पुणे श्लोक तैसे प्रतिरतावेक अन्यनिचा राग चिरंजी मानवावे नंतर शौच विचारावे अन्यासी जाऊन करले दत्तरावण साठावे करुणिंबाच्या काळीने कृळणी करून गाव शब्द छाडावे मुखाचं पाहून स्वच्छ राहावे संपूर्ण असावे जागा मुसावे वरणावे आसन घालून कांबळी कृष्णाने नद्याच्या काळी घालते देवाला त्यांच्या आसनी कसावे माळतून कसावे उदर चालन करावे त्याची नीती पोट द्यावे पाणी श्वास सोडू नये होती पुन्हा हे उठावी पोगळ सोडून सावधरा नीच वेळ उदर चालन मग करावे थोडासन दोन्ही कर्मणी सजीवन शरीर ते उचलावे मग करावे ब्राह्मणी तोंड साजरी वायू आवाज कंठांजली व्हावा मागून करता गौरी राग कपाल बाबतीचे गौरी वास गौरी नवरी आणि नवरी ऐसे प्रकार गौरीचे पतिव्रता अष्टमी पौर्णिमा देशामध्ये पक्षाच्या उत्तमा गौरीच्या चालण्याने मग उत्तम सावजसे एक एक रीतीचे एक एक गौरी करणे आवश्यक स्मृती महिन्यामध्ये 5 गौरी जाळी आवडल्या गौरी म्हणजे गुन्हे आपल्या शरीरात आहे बाह्यांमध्ये जराने आतील गौरीने शुद्ध होय प्रकाळ कपाळ बाबतीचा एक आहे साचा जैसा हाता लोहाराचा तैसा आवाज समर्पण आठ श्वास देखला करा गुणमान पुढीवर येऊन येत्या घरात श्वास सोडावा विसरेने ऐशा श्वास क्रियेने कपाळ बाबती होती ही त्या बाबती नकळते विषय नाड्या नाडाने लागत होती त्या मुलाला कपाळ बाबती हलकेपणा शरीरामध्ये देऊन हरी वाचवला राखत नाव त्यांचे सगळे डोळे काढ ठेवावे एकाच काही चित्त लावावे बुद्धीचे ते अवधान प्रथम काही कामी परिणत व्हावे पापणी येणे बुद्धीच्या जन्म कोणी नेत्र लोक नवतात आता जगदौतीचे रचना कंठ करावे उदमान ते ओकारा देऊन सर्वांनी काढावे जगदौती ऐशाकडे पोटरूपी होते तुली अजिनांचे शरीर थोडाही नवविध वासवती नामकाची वसपाचा नंदीचे तीन ओटरूपीचे लांबी 40 हात दया ते अरुणाचे पाण्यात उडून मिळावे करीत पद्मासनी होऊन स्थित एक डोकं आला एक डोकांना परिघालावे गिळाया सत्वरी आल्यामध्ये चौकारी दया लागी म्हणून मिळावे हळूहळू सवय करून 20-35 हात जाणं गिळावे पडल्यावर उदर सुटी लावल्या ते जल्दी पायाला तरी ब्रह्म साचार ओढा हळूहळू आपल्याला आले पाच गौरीचा आता प्रकार नवरीचा हे व्यक्ती होणे साचार 4 कोटे गौरीचा मंडळीचा पुत्रा गावा लाठी असावी केलं काका काढली गाडी घालून जात पुन्हा आले पवित्र दोन्ही तिसी लावावे आणि त्याला विनाकारण पवित्र व्हावी म्हणतात दोन्ही लोकांना म्हणत दुसरं करायला बोलून ज्ञान